अहमदनगरमधील तणावपूर्ण परिस्थितीने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वादाला तोंड फोडलेलं आहे. दुर्गा माता दौंड कार्यक्रमादरम्यान घडलेल्या घटनांनी सामाजिक सलोख्याला तडा गेला तर राजकीय षडयंत्रांचा संशयही उफाळून आलेला आहे. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीतील नुकसान बाजूला पडत असताना या वादामुळे समाजाचे लक्ष विचलित होत आहे का? अशा संवेदनशील काळामध्ये शांतता आणि एकता राखणं खूप गरजेचं आहे. पोलिसांसमोर आता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. चला तर या प्रकरणाची संपूर्ण टाईमलाईन समजून घेऊया आणि सत्याचा शोध घेऊया. कोतवाली पोलीस स्टेशनला संग्राम जगताप यांनी ठिय्या दिला. कोठल्यात मुस्लिमांवरती लाठीचार्ज झाला. हे सगळं कशामुळे घडलं? सुरुवात ऐका. मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा, मेरा कत्ल करा दो कोई बदला न होगा, लेकिन शान मोहम्मद पही बात आएगी तो सिर्फ तलवार उठेगी, कोई समझौता न होगा. हे बॅनर, हे पोस्टर कुठे लावलं माहिती आहे? नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर. म्हणजेच कोतवाली पोलीस स्टेशनच्या खिडकीमधून जरी डोकलं तरीसुद्धा हे पोस्टर दिसून येतं. हे पोस्टर काढावं यासाठी पोलीस आणि महानगरपालिका सामूहिकपणे कारवाई करणार होती. मात्र पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेलं आणि खाली हात मागे फिरलं. इथून सनक डोक्यात गेली. पुढे जाऊन ज्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीने असेच काहीसे बॅनर आज शहरामध्ये लावले गेले होते, त्यांच्यावरती कुठला आपत्तीजनक असा मजकूरही नव्हता. मात्र तरीसुद्धा ते बॅनर काढले गेले. माळीवाडा परिसरामधील बाराटे कारंजा या ठिकाणी दुर्गा माता दौड कार्यक्रमाच्या स्वागतासाठी सकाळी रांगोळी काढली गेली होती. टाईम असेल जवळपास 7:30 ते 8च्या दरम्यान. त्यावरती आय लव्ह मोहम्मद असं रांगोळीवरती काढलं गेलं होतं आणि थोडक्यात ती रांगोळी लोकांच्या पायदळी तुडवली जात होती. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या की आमच्या धर्मगुरूंचा अपमान झाला आणि त्यानंतर लागलीच कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. जो व्यक्ती या कार्यक्रमाचा आयोजक होता त्या संग्राम रासकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. विषय मिटला होता, पण विषय ताणून धरायचा होता म्हणून ताणवत गेला आणि मुस्लिम समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ज्या ठिकाणाहून रास्ता रोको आंदोलन सुरू झालं तिथूनच सगळी परिस्थिती बदलली. आता ही सगळी माहिती समजून घेण्यासाठी लक्षात घ्या, आज नगर शहरामध्ये असुद्दीन ओवेसींची सभा होते. त्या पार्श्वभूमीवरती हे काही घडलंय का? शिवप्रतिष्ठानच्या वतीने जवळपास 20 वर्षांपेक्षाही जुन्या काळापासून दुर्गा माता दौड कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मात्र जिथून दुर्गा माता रस्ता होता तिथून ही दौड जाणार होती. त्या रस्त्यावर मांसाचे काही तुकडे टाकले गेले आणि त्यामुळे प्रश्न तयार झाला. एका मुलाखतीमध्ये जगतापांना विचारलं होतं की मुस्लिम समाजावरती तुमचा इतका रोष का? त्यांच्या एवढ्या मुळावर का उठले? त्यावेळी त्यांनी एक्झाम्पल देताना सांगितलं होतं की आपली चतुर्थी असो, एकादशी असो किंवा आषाढी असो, हे लोक काहीही करतात, मटणाचं पाणी फेकतात, काहीही करतात असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर बराचसा त्यावरती वादविवाद, प्रतिवाद तयार झाला होता आणि आज दुर्गा माता दौडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मांसाचे तुकडे टाकले गेले. यानंतर संग्राम जगताप हे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांसमोर सगळी हकीकत मांडली. प्रश्न केले गेले की कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर एक मुलगा फक्त डोळ्याला भगवा टिळा लावून होता, म्हणून या रास्ता रोकोच्या नावाखाली या मुस्लिम समाजातील लोकांनी, या तरुणांनी त्याला मारहाण केली. यावरती तुमच्याकडे काय उत्तर आहे? गेल्या काही दिवसांपूर्वीची गोष्ट जर लक्षात घेतली तर गेल्या वेळी रस्त्यावरती गोमांसाचे तुकडे टाकण्यात आले होते. त्यानंतर संग्राम जगताप, विक्रम पाचपुते यांनी रास्ता रोको केला होता. संग्राम जगताप त्यावेळेस म्हणाले होते की आम्ही रास्ता रोको केला होता, मग शेजारून जे टोपीवाले जात होते त्यांना आम्ही मारहाण केली होती का? मग आता जर हे लोक त्यांचा रास्ता रोको करत होते आणि त्या ठिकाणी एक हिंदू पोरगा जो टिळा लावून होता त्याला मारहाण का केली, असा प्रश्न संग्राम जगतापांनी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित केला. हे बाहेर बोर्ड लावले गेलेले आहेत, ते बोर्ड तुम्ही का काढले नाही, असा प्रश्न संग्राम जगतापांनी केला. ज्या ठिकाणाहून दुर्गा माता दौडचा रस्ता आहे तिथे मांसाचे तुकडे टाकले गेले, त्याबाबत FIR का दाखल केली गेली नाही, असे अनेक प्रश्न केल्यानंतर संग्राम जगताप यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला आणि दुर्गा माता दौड कार्यक्रमाच्या रस्त्याच्या दरम्यान ज्यांनी मांसाचे तुकडे टाकले त्यांच्या विरोधात सुद्धा FIR दाखल करून घेतली. हे सगळं सुरू झालेलं असताना ज्यावेळी कोठला भागातील अहिल्यानगर, संभाजीनगर मेन महामार्ग जो आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाकडून रास्ता रोको सुरू होता. मुस्लिमांचा रास्ता रोको हा 15-20 मिनिट किंवा अर्धा तासांचा जर असता तर तो कायद्याला धरून होता, परंतु तो जवळपास 1.5 ते 2 तास हा रास्ता रोको झाला. रास्ता रोको दरम्यान पोलिसांवरती अरेरावीची भाषा झाली, पोलिसांवरती हात उगारले गेले, पोलिसांना शिवीगाळ केली गेली, अशा पद्धतीची प्राथमिक स्वरूपातील माहिती समोर येते. आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला. लाठीचार्ज केल्यानंतर पळापळ झाली, जमाव पांगवला गेला. मात्र जमाव पांगत असताना सुद्धा अनेक ठिकाणी नुकसान केलं गेलं. रस्त्यावर
रस्त्यावरती ज्या ज्या गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या, अनेक ठिकाणच्या गाड्या खाली पाडून दिल्या गेल्यात. अशा पद्धतीचं नुकसान जे आहे ते सुद्धा या आंदोलनादरम्यान झालेलं दिसून येतं. एकंदरीत जर सगळीच माहिती समजून घ्यायची ठरली तर या अगोदर रस्त्यावरती गोमांस आढळलेलं होतं. त्यानंतर संबंधित मुकुंदनगर भागामध्ये जाऊन ज्या ठिकाणी कत्तलखाने आहेत, म्हणजेच ऑन रेकॉर्ड एकही कत्तलखाना नाही आहे, ऑफ रेकॉर्ड जे काही कत्तलखाने आहेत ते बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केले गेले होते. आणि तो राग पुढे आता लक्षात घेऊन हा रास्ता रोको झालं का, असा प्रश्न संग्राम जगतापांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आज जे आहे ते आय लव्ह मोहम्मद नावाने रांगोळी काढणं, संबंधित समाजकंटकाला ताब्यात घेणं, त्यानंतर रास्ता रोको होणं, रास्ता रोको दरम्यान अनेक वाहनांची तोडफोड होणं, हे सगळं काहीतरी एका मोठा राजकीय कट शिजवण्यासाठी घडत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला. आणि त्यातल्या त्यात आज नगर शहरामध्ये असुद्दीन ओवेसींची सभा आहे. त्या सभेला आता परवानगी मिळते की ती परवानगी नाकारावी लागते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण तणावपूर्ण अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांसमोर आहे. बाराटे कारंजा या ठिकाणी काढली गेलेली रांगोळी आणि त्यानंतर राज चेंबर कोटला परिसरामध्ये झालेला रास्ता रोको, त्यानंतर संग्राम जगतापांनी कोतवाल स्टेशन गाठणं असो, तास सव्वा तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान एकंदरीत तर याला परवानगीच नव्हती. मात्र झालेलं नुकसान या सगळ्या गोष्टी बघता पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि शिवप्रतिष्ठानच्या वतीने 20 वर्षांपेक्षा अधिकच्या काळापासून काढली जाणाऱ्या दुर्गा माता दौडच्या कार्यक्रमाला लावलं जाणारं गालबोट, या दोन्ही गोष्टी ज्या आहे ती लक्षात घ्याव्या लागणार आहेत. भावना दोन्ही बाजूने दुखावल्या गेल्या होत्या. या विषयामध्ये सुद्धा टाळी एका हाताने वाजलेली नाही आहे. आता पाहण्यासारखं असणार आहे की हा हिंदू मुस्लिम वाद कोणत्या टोकाला जातोय, संग्राम जगताप पुन्हा काय भूमिका घेतात, त्यांच्या मागे किती समाज उभा राहतो आणि पोलीस सुद्धा हा सगळा विषय जो आहे तो कसा हाताळतात. कारण पोलिसांनी वारंवार शांतताच घ्या असं आव्हान केलेलं आहे. नेमकं यामागे जे जे घडलेलं आहे त्याची A to Z माहिती आपण बघितली. यामध्ये काही मुद्दे जर राहून गेले असतील तर ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.